नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा संकलित मूल्यमापन चाचणी द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा मराठी माध्यमाची इयत्ता 6वीची हिंदी विषयाची ही प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहता। जर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि विद्यार्थ्यांना द्या। नक्कीच अत्यंत सुंदर अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आहे हिंदी विषयाची इयत्ता 6वीची। त्यामध्ये उत्तरं लिहिण्यासाठी भरपूर जागा देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही ही प्रश्नपत्रिका तुमच्या विद्यार्थ्यांना द्या। चला तर मग लगेचच या प्रश्नपत्रिकेचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। पहा, प्रश्न पहिला आहे, निम्नलिखित परिच्छेद के आधार पर प्रश्न के उत्तर लिखिए। गुण आहेत पहा 5। पहा या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे, त्या परिच्छेदावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। पहा पहिला प्रश्न आहे, आदर्श गाव का नाम क्या था? नाम क्या था? फुलेरा। फुलेरा नामक एक आदर्श गाव था, म्हणजे फुलेरा हे आदर्श गावचं काय आहे? नाम आहे। पहा परिसर में बड़ी संख्या में क्या थे? परिसर में बड़ी संख्या में पेड़ पौधे थे। घर का समानार्थी शब्द बताइए। घर का समानार्थी शब्द है मकान। पहा प्रश्न चौथा आहे, तो 2 मार्कासाठी आहे। पहा पानी को निर्मल रखने के लिए कौन सी सावधानियां बरतनी चाहिए? पहा या ठिकाणी काय आहे तर पनघट स्वच्छ और सुसज्जित रखना चाहिए, पानी को निर्जंतुक करके इस्तेमाल करना चाहिए। या पद्धतीने 2 या ठिकाणी वाक्य आपल्याला लिहायचे आहेत, त्याला 2 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतर बाय निम्नलिखित कविताओं के आधार पर प्रश्न के उत्तर लिखिए। गुण आहेत 5। पहा जीवन है चलने का नाम, करना कभी नहीं विश्राम, लहराना सागर से सीखो, आसमान सा हृदय विशाल, धरती जैसे मिलजुल करते जाना काम, जो चलता वह आगे बढ़ता, मेहनत कर पता पद नाम। लहराना किससे सीखना चाहिए? उत्तर है पा लहराना सागर से सिखाना चाहिए। किसके तरह सहनशील बनना चाहिए? धरती जैसा सहनशील बनना चाहिए। सागर का समानार्थी शब्द लिखिए, समंदर। मेहनत करने से क्या फायदा होता है? पा हे 2 मार्काचा प्रश्न आहे, मेहनत करने से क्या फायदा होता है? मेहनत करने से व्यक्ति आगे बढ़ता है, मेहनत से धन मिलता है, मेहनत करने वाले की कभी हार नहीं होती। या पद्धतीने उत्तर लिहिलेले असतील तर विद्यार्थ्यांना 2 मार्क आपल्याला द्यायचे आहेत। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखो। सारा डैश डैश ही चीख रहा है, सारा नगर ही चीख रहा है। टीटू के बच्चे का नाम डैश डैश था, मिंटू। एक कठपुतली हाथ में एक लेकर डैश डैश आई, नारियल। त्यानंतर ब आहे, एक वाक्य में उत्तर लिखो। रक्षक का धर्म कौन सा है? उत्तर आहे पहा शरीर को एक अमानत समझकर यथासंभव उसकी रक्षा करना यह रक्षक का धर्म है। अंतर्राष्ट्रीय महिला दिन कब मनाया जाता है? उत्तर आहे पहा 8 मार्च। विश्व का प्रथम विश्वविद्यालय कौन सा है? उत्तर आहे पहा तक्षशिला। त्यानंतर या ठिकाणी चित्र को पहचान कर नभचर, जलचर, थलचर, उभयचर प्राणियों का वर्गीकरण करो। पहा 6 मार्काचा हा प्रश्न आहे। पहा या ठिकाणी प्राणी दिलेले आहेत चित्र आणि त्याचं जलचर, उभयचर, नभचर आणि थलचर यामध्ये काय करायचं आहे? आपल्याला विभागणी करायची आहे। पहा आता उभयचर मध्ये मेंढक, मगरमच्छ, साप। त्यानंतर जलचर मध्ये मछली, ऑक्टोपस, मगर। त्यानंतर नभचर मध्ये तोता, उल्लू, चिडिया। पहा थलचर मध्ये कोणत्या प्राण्यांचा समावेश होतो तर गिलहरी, उंट, चूहा, शेर, बैल। इस प्राणियों का समावेश थलचर प्राणी में होता है। इस प्रकार हमें या म्हणजे थलचर, नभचर और उभयचर प्राणियों का वर्गीकरण करना था। उसके बाद पहलिया हल कीजिए। जल में थल में रहता वर्षा ऋतु का गायक, कहो कौन टर टर करता इधर उधर पुदक पुदक। उनका इस पहलिए का उत्तर है मेंढक। मिट्टी धूप हवा से भोजन वह प्रतिदिन ही लेता है, कहो कौन जो प्राणवायु संग छाया भी हमको देता है। इस पहली का उत्तर है पेड़। पहा म्हणजे या ठिकाणी ज्या पहिली आहेत म्हणजे या ठिकाणी जे कोड आहे ते कोड आपल्याला सोडवायचं आहे। त्यानंतर त्याला 2 मार्क आहेत। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, निम्नलिखित शब्द में के प्रत्यय उपसर्ग लगाओ। पहा दिन, दिनला उपसर्ग लागलाय पहा प्रतिदिन। गुण, गुणवान।
या ठिकाणी काय लागलंय, गुणला प्रत्यय लागलाय. त्यानंतर सुंदर सुंदरता या ठिकाणी देखील एक प्रत्यय लागलाय. डर निडर या ठिकाणी उपसर्ग लागलाय. म्हणजे पहा, जर सुरुवातीला या ठिकाणी दिनला सुरुवातीला प्रति हा शब्द लागलाय म्हणजे त्या ठिकाणी हा उपसर्ग झाला आणि गुण याला नंतर वान हा प्रत्यय लागलाय. वान हा काय झाला, प्रत्यय झाला. नीचे दी गई संज्ञा का वाक्य में प्रयोग करो. पानी, पानी हमारे जीवन का बहुमूल्य अंग है. पानी संज्ञा का प्रयोग वाक्य में करो. पानी, पानी हमारे जीवन का एक बहुमूल्य अंग है. उसके बाद भारत, हमारे देश का नाम भारत है. इस प्रकार संज्ञा का वाक्य में प्रयोग करने के बाद 2 गुण दिलवाने हैं. इसके बाद निम्नलिखित मुहावरे का अर्थ बताकर वाक्य में प्रयोग कीजिए. 1 और 1 11 होते हैं. एकता में शक्ति होना. 1 और 1 11 होना यानी एकता में शक्ति होना. सब लोगों को 1 और 1 11 होकर काम करना चाहिए. उसके बाद बंटाधार करना, बर्बाद करना. बंटाधार करना यानी बर्बाद करना. राम ने श्याम को बंटाधार कर दिया. इस प्रकार मुहावरे का अर्थ और उसका वाक्य में प्रयोग करना चाहिए. इसके लिए वाक्य में प्रयोग करने के बाद 1 गुण और मुहावरों का अर्थ बताने के बाद 1 गुण, ऐसे 2 गुण एक मुहावरे के लिए है. इसलिए बंटाधार करना और 1 और 1 11 होते हैं. इस 2 मुहावरे के लिए 4 गुण दिए गए हैं. उसके बाद प्रश्न 5वां आहे पहा, अपने मित्र को शुभकामना पत्र लिखो. अपने किंवा पहा, आपने सुनी हुई एक कहाणी अपने राष्ट्रभाषा में लिखिए. पहा, म्हणजे एक पत्र लिहायचं किंवा मग एक कहाणी लिहायची. आपल्याला जी येतंय ते लिहा. गुण आहेत 6. पहा, या ठिकाणी मी एक कहाणी लिहिलेली आहे म्हणजे गोष्ट लिहिली आहे. गोष्टीचं नाव आहे शेर और चूहा. एक शेर था, एक दिन वह सो रहा था. तभी एक चूहा अपने बिल से निकला. वह शेर के ऊपर उछलने लगा. शेर की नींद खराब हो गई. शेर ने उसे अपने पंजे में पकड़ लिया. चूहे की विनती करने पर शेर ने उसे छोड़ दिया. एक बार शेर शिकारी के जाल में फंस गया. तभी शेर की पुकार सुनकर चूहे ने जाल को काटकर उसे बचाया. तब से दोनों मित्र बन गए. शिक्षा, किसी को अपने से कमजोर और छोटा नहीं समझना चाहिए. इस प्रकार यह कहाणी म्हणजे ही गोष्ट लिहिलेली आहे. त्या गोष्टीला आपल्याला 6 पैकी गुण द्यायचे आहेत. त्यानंतर तोंडी परीक्षा पहा, गुण आहेत 10. हिंदी विषयाचे जे तोंडी परीक्षेचे प्रश्न आहेत तुम्ही या ठिकाणी लिहू शकता आणि विद्यार्थ्यांना त्याचे देखील गुण देऊ शकता. म्हणजे अशी ही तोंडी परीक्षासह 50 गुणाची प्रश्नपत्रिका इयत्ता 6वीची या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. अत्यंत सुंदर अशी प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेची PDF डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्कीच या डिस्क्रिप्शनमधील लिंकला क्लिक करून ही तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना द्या. सर्वांनी हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.